नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनं व्हिडिओद्वारे सगळ्यांच्या समोर येतोय. ऑडिओद्वारे येत होतो. पण अनेक मित्रपरिवाराचं, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की व्हिडिओद्वारे समोर या. म्हणून आज व्हिडिओद्वारे समोर येतोय. आता मी बरा आहे, 100% बरा आहे. काही काळजी करू नका. तुमच्या शुभेच्छा आशीर्वादामुळे मी 100% बरा आहे. आता तुम्ही मला काही प्रश्न विचारले मीटिंगद्वारे, SMS द्वारे, सोशल मीडियाने, फोनवरून त्याचा प्रश्न द्यायचं, त्याचे उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो. मी शालेय जीवनापासून माझी शाळा शिवाजी मराठा, शुक्रवार पेठेतली शिवाजी मराठा शाळा माझं कॉलेजमध्ये शिक्षण माझं जे कॉलेज गरवारे कॉलेजला झालं. शाळेपासूनच माझा मित्रपरिवार मोठा आहे. 10वी-12वीला मी GS म्हणून निवडून आलो. कॉलेजमध्ये युआर म्हणून निवडून आलो. नो कॉम्प्रोमाइज ग्रुपच्या माध्यमातून पुणे शहरात आमचा मोठा ग्रुप होता. अनेक मित्रपरिवार त्याला जुडलेला होता. पुण्यात मोठमोठे कार्यक्रम असू दे, तोरण असू दे, त्याची प्रथा आम्ही मित्रपरिवारांनी चालू केली. ती मोठ्या प्रमाणात काढायची सुरुवात केली. या सगळ्या गोष्टी करत 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 मी सोशल कामाकडे वळालो. सोशल कामाचं मला समाजकार्याचं बाळकडून मिळालं. ते माझे गुरु डॉक्टर कुशीभूषण बुधाजीराव मुळीक सर यांच्याकडून. मुळीक सरांच्या सानिध्यात मी 11वी पासून मी मुळीक सरांच्या सानिध्यात आलो. तेव्हापासून मी जे काही काम घेतलंय ते मी कधी अर्धवट सोडलं नाही. जे काम घेतलंय ते तरीच नेलंय. त्यानंतर मला गुरु म्हणून मिळाले पद्मभूषण शिवाजीराव दादा पाटील, सहकार महर्षी, जागतिक शुगरचे अध्यक्ष, माजी मंत्री, माजी खासदार, अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील. दादांच्यामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. जग पातळीवर, देश पातळीवर मी दादांच्यामुळे फिरलो. PMO ऑफिस असू दे, राष्ट्रपती भवन असू दे, संसद असू दे, देश विदेशात दादांच्या बरोबर दौरे केले. दादा म्हणजे दादांचे गुरु होते साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, क्रांतिसिंह नाना पाटील. असा दिग्गज माणूस मला गुरु म्हणून लाभला, हे माझं नशीब आहे. दादा आमचे गुगल होते. त्यांना दादा म्हणजे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचे सहकारी, आदरणीय शरदराव पवार साहेब यांचे सल्लागार शिवाजीराव दादा पाटील होते. दादांच्यांना स्मिता पाटीलचे वडील असताना फिल्म लाईनचे लोक त्यांना पप्पाजी म्हणायचे. त्यांच्या गैरहजेरीत मी फिल्म लाईनच्या त्यांचे काही गोष्टी असतील त्या मी सांभाळायचो. फिल्म क्षेत्रात माझा चांगला संबंध आला. असं दिग्गज माणूस मला गुरु म्हणून लाभले, हे माझं भाग्य होतं. काही गोष्टी मला कळाल्या जवळून. अनेक प्रवास केला. दादांच्यामुळे मी माजी पंतप्रधान चंद्रशेखर साहेब यांच्या संपर्कात आलो. त्यांच्याबरोबर मी देश पातळीवर, राज्य पातळीवर दौरे केले. त्यांच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मला आतापर्यंत कुणाचं जर मराठीवर प्रभुत्व आहे असा माणूस असेल, असा एक प्रश्न आला होता, तर ते बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत मी म्हणेन की त्यांचं मराठी बोलणं किंवा मराठी वाक्य उच्चारणं
मराठीवर प्रभुत्व असलेला माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरे. मी बघितलेले जवळून. स्मिता पटेल फाउंडेशनचा मी अध्यक्ष म्हणून त्यांनी मला जवळ केलं होतं. स्मिता पाटील यांनी शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळाला मदत केली होती, त्यामुळे ते स्मिता पाटीलला मानत होते. मी स्मिता पाटील फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून ठाकरे साहेबांनी मला जवळ केलं होतं. तसेच ज्या माणसाची पर्सनॅलिटी आणि ह्या गोष्टी मी भारावून गेलो, तर माझी प्रथम भेट करून देणारे शिवाजीराव दादा, तो असा व्यक्ती होता अमिताभ बच्चन, की त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्या माणसाला बघून मी भारावलो होतो. त्याची पर्सनॅलिटी मला आवडली होती. तो एक माणूस आहे आणि ज्याची हिंदी बघून मला, ज्यांची हिंदी आणि बोलणं बघून मला जे अजून सुद्धा गर्व वाटतो, असे आपले माजी पंतप्रधान चंद्रशेखर साहेब यांची, त्यांच्यावर मी दौरे केलेत देश पातळीबरोबर. शिवाजीराव दादांचे मित्र होते ते. त्यांच्यावर देशात दौरे केलेले आहेत, महाराष्ट्रात केलेले आहेत. त्यामुळे मी त्यांना जवळून ओळखत होतो. त्यांचं हिंदीवर जे प्रभुत्व होतं, हिंदी बोलण्याची पद्धत होती, ही मला आवडत होती. असा माणूस हिंदी बोलणारा मी बघितला नाही. मी सोशल कामाकडे वळत गेलो. महाराष्ट्र युवा परिषदेची स्थापना केली. महाराष्ट्रभर दौरे केले. अनेक जिल्ह्यात, तालुक्यात शाखा निर्माण केल्या. पदाधिकारी तयार केले. सभासद निर्माण केले. सोशल विषय घेतले. त्याचबरोबर मी एक लाईन बॉय आहे. माझे वडील एसीपी होते. माझे आजोबा पोलीस अधिकारी होते. मी पुण्यातल्या खडक पोलीस लाईन, स्वारगेट पोलीस लाईन मध्ये राहिलो होतो. मी एक लाईन बॉय आहे. त्या दृष्टिकोनातनं मी पोलिसांचे प्रश्न मांडले, पोलिसांच्या मुलांचे प्रश्न मांडले, त्यांच्या कुटुंबाच्या समस्या मांडल्या, त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टी आहेत की समाजात जे आपल्याला खटकतात, आपण त्याच्यावर बोललो पाहिजे. त्याच्यावर वर्कआउट केलं पाहिजे. हे का होतं त्याच्यावर विचार झाला पाहिजे. आणि ते जर बदलायचं असेल तर पुढं आलं पाहिजे. नुसतं कोणतरी करेल, कोणतरी दुसरा करू दे, हे अपेक्षा करणं चुकीचं आहे. आपण केलं पाहिजे. आपली पण जबाबदारी आहे. तर काही लोकांनी मला विचारलं की तुम्ही कुठली विचारधारा मानता, कुठले संस्कार हे तुम्हाला जास्त हे करतात. तर मी डावी उजवी असल्या काय विचारधारणा कुठल्या मानतो, हे करतो, असं माझं म्हणणं नाहीये. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा माणूस आहे. त्यांच्या विचारांना मानणारा माणूस आहे. माझं कुळदैवत एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो आणि मी पुढील वास्तव करण्यासाठी प्रयत्न करतो. हे करत असताना मला जाणवलं की आपण व्यवसायात पण स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. कारण याला लागणारा जो खर्च आहे, तो खर्च आपल्याला पेलवला पाहिजे. सोशल काम करताना त्यासाठी मी व्यवसायात पडलो. लँड डेव्हलपरचा व्यवसाय चालू केला. सुरुवातीच्या काळात पुणे ग्रामीण, सांगली, कोल्हापूर, सातारा, कोकण, गोवा. आता माझा व्यवसाय मुंबई पासून साऊथ पर्यंत आहे. गोव्यात ऑफिस आहे माझं, कोकणात ऑफिस आहे, पुण्यात ऑफिस आहे, संघटनेचं ऑफिस आहे माझं. दादावाडीत तर माझं संघटनेचं गेस्ट हाऊस आहे. कॉर्पोरेट ऑफिस माझं कोरेगाव पार्कला पुण्यात आहे. या माध्यमातून काम चालू आहे. अनेक लोकांना रोजगार दिलाय. अनेक लोक आहेत माझ्याकडे. मला कळलं की नुसतं कार्यकर्त्यांना उपदेश करून
उपयोग नाही. त्यांच्या हाताला काम केलं पाहिजे. त्यांच्या घरच्या जबाबदारी त्यांना पेलवता आल्या पाहिजेत. मग त्या समाजाची जबाबदारी पेलवतील. मग कार्यकर्त्यांना त्यांना जर रोजगार दिला पाहिजे, मग आपण तेवढे कॅपेबल पाहिजे की त्यांना रोजगार दिला पाहिजे. आपण त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न चालू केले. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय घेतले, ते मार्गी लावले. महाराष्ट्र शासनाकडे ते विषय मांडले, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे ते विषय मांडले. काही विषय अजून चालू आहेत, त्यांचा फॉलोअप घेतोय मी. अशा गोष्टी करत असताना मला माझे गुरु शिवाजीराव दादा पाटील साहेब, डॉक्टर मुरारराव मुळीक सर, चंद्रशेखर साहेब माजी पंतप्रधान यांचं मार्गदर्शन मला लावलं. दुसरं एक आहे की तुम्हाला आता युवकांचा आयडॉल म्हणून कोण आवडतं, तर मला जर विचारलं तर मी सांगाल ज्योतिरादित्य शिंदे महाराज. हे आता युवकांचे आयडॉल म्हणून मला ते पर्सनॅलिटी त्यांची आवडते. त्यांचं माझा परिचय पण आहे, अनेक वेळा त्यांची माझी भेट झालेली आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वादामुळे मी बरा आहे. पुढील कामं चालू आहेत. जसे विषय येत राहतील तशी पुढची कामं चालू राहतील. आपल्याला सगळ्याला म्हणून पुढे आता कामाचं व्याप वाढलंय, विषय वाढलेले आहेत. समाजातल्या प्रश्नावर आपल्याला पुढं काही गोष्टी आपल्याला महाराष्ट्र शासनापुढे मांडून त्या विषयावर न्याय मिळवायचा आहे. यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. काही समाजातले प्रश्न आपल्याला महाराष्ट्र शासनाकडे मांडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून त्याचा पाठपुरावा करून घेऊन ते मान्य करून घ्यायचे आहेत. काही प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मांडायचे आणि नवीन येणाऱ्या प्रश्नाला सामोरे जाऊन पुढे त्याच्यावर प्लॅनिंग करायचं आहे. अशा अनेक विषय आहेत. जसे समोर प्रश्न येतील तसे आपल्याला पुढे ते मांडायचे आहेत. आता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.